नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 चा 20वा धडा आपले भावनिक जग याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला काय आहे? रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. व आहे माणूस विचारक्षम असतो, तसाच तो डॅश डॅश असतो. म्हणजे काय? तो भावनाशील असतो. 2 आहे आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा. 2 आहे पुढील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा. व आहे व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते. मित्रांनो, आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे व्यक्तिमत्व संतुलित बनते. पुढे आहेत समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते. उत्तर रागावर नियंत्रण ठेवले नाही तर समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते. पुढे आहे आपल्या स्वभावशील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे. उत्तर आहे आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 3 आहे पुढील प्रश्नांची 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. व आहे भावनिक समायोजन म्हणजे काय. उत्तर आहे माणूस हा विचारक्षम असतो, तसाच तो भावनाशील असतो. आपले विचार आणि भावना यांचा योग्य मेळ घालता आला पाहिजे. या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे यालाच भावनिक समायोजन असे म्हणतात. पुढे आहेत रागाचे कोणते दुष्परिणाम होतात. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे 1 रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखावतो. 2 समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते. 3 आपण रागीट व हट्टी होतो. 4 आपल्याला डोकेदुखी, निरुत्साह, निद्रानाश अशा परिणामांना सामोरे जावे लागते. पुढील प्रश्न आहे आपल्यातील उणिवांची जाणीव आपल्याला का असावी. उत्तर आपल्यातल्या उणिवा आपल्याला माहिती असल्यावर आपण प्रयत्न करून उणिवांवर मात करता येते. तर जर उणिवांची जाणीव आपल्याला नसेल तर त्याचा परिणाम आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वावर होतो. 3 आहे तुम्हाला काय वाटते ते लिहा. त्यातील आहे तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत. उत्तर मला शिक्षकांचा राग आला व मी निराश झालो. पुढे आहेत घरातील निर्णय घेताना आई बाबा तुम्हालाही विचारतात. मला आनंद होतो. आहे मित्राला मोठे बक्षीस मिळाले. उत्तर आहे माझ्या मित्राला बक्षीस मिळाल्याचा मला अभिमान वाटेल. आहे वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात. उत्तर मला खूप आनंद होतो. आहे रोहनने वर्गात तुमचा अपमान केला. उत्तर मला त्याचा राग येईल. 4 आहे तुम्ही या प्रसंगी काय कराल. रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला. उत्तर रोहिणीचे मी अभिनंदन करेन. तिने स्पर्धेसाठी दिलेल्या विषयांवर निबंध कशा प्रकारे लिहिला त्याबाबत माहिती विचारेल. चांगला निबंध कसा लिहावा याबाबत अधिक माहिती तिच्याकडून जाणून घेईल. पुढे आहेत कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही. उत्तर कवितेच्या रागाचे कारण जाणून घेऊन तिची समजूत काढेल. तिला अन्नावर राग काढू नको असे सांगून तिला डबा खाण्यास सांगेल. पुढे आहेत विना शाळेत एकटी वावरते. उत्तर मी विना बरोबर मैत्री करेल. तिच्याशी बोलून तिला आम्हा सर्वांसोबत सामावून घेईल. आहे मकरंद म्हणतो माझा स्वभावच हट्टी आहे. उत्तर मी मकरंदला त्याचा स्वभाव बदलण्याचा सल्ला देईल. हट्टी स्वभावामुळे त्याचे स्वतःचेच कसे तो नुकसान करून घेत आहे हे त्याला सांगेल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.